नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अनबिटेबल ग्राफिक्स डिझायनिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत कपल डी एम पेज कसं बनवायचं. सुरुवात आपण इथून चालू करणार आहे. तर चला चालू करूया. तर सुरुवातीला मी हे सर्व बॅकग्राऊंड बनवून घेतलं आहे तुम्हाला दाखवायला. सॉरी होऊ दे. सुरुवातीला मी सर्व बॅकग्राऊंड रेडी करून ठेवले. त्याला लागणारे असेट्स, लागणारे ब्रशेस, त्याला लागणारे लेन्सेस सर्व मी रेडी करून ठेवले आहे. तर तुम्हाला एक एक करून मी दाखवतो. तर सुरुवातीला हा मी ब्रश घेतलेला आहे. तर हा ब्रश कसा बनवायचा हे आपण पुढे अजून शिकू बेसिकमध्ये. तर सुरुवातीला मी क्रिएटिव्ह पेज कसं करायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किंवा समजून सांगणार आहे. तर चला सुरू करूया. आता सुरुवातीला हा ब्रश घेतला, त्यामध्ये मला एक कलर नाही आवडला होता, तर हा दुसरा कलर मी इथे ॲड केला आणि त्याला क्लिपिंग केलं. क्लिपिंग कसं केलं आता तुम्हाला सुरुवातीपासून दाखवतो. तर सगळ्यांचं मी क्लिपिंग काढून टाकतो. ओके, सो एक मिनिट. हां, तर हा ब्रश घेतला. त्या ब्रश तुम्हाला एक सेकंड, तुम्हाला माझा फेस दिसत असेल, वरती करतो. एक सेकंड, लेअर. ओके, एक मिनिट. एक सेकंड. चला, माझा फेस दिसला नाही तरी चालते तुम्हाला. सुरुवातीला व्हिडिओ इम्पॉर्टंट. तर हा ब्रश घेतला, त्याच्यावर मी एक लेअर घेतलेली आहे. तर या लेअरवर मला जो कलर पाहिजे तो कलर मी इथे सिलेक्ट करून, जो कलर पाहिजे तो कलर मी सिलेक्ट करून इथे पेस्ट केलेला आहे. पेस्ट कसं करायचं, अल्टर बॅकस्पेसने पेस्ट करायचं, त्यानंतर कंट्रोल अल्टर जी आणि क्लिपिंग करायचं. किंवा दुसरा ऑप्शन असं पण आहे, इथे जाऊन आपल्याला इथे राईट क्लिक करायचं लेअरवरती आणि याला क्रिएट क्लिपिंग मास्क एवढं करायचं, म्हणजे तो त्या मास्कमध्ये तो ॲड होऊन जाईल कलर. ठीक आहे. त्यानंतर दुसरा लेअर मी अशी घेतलेली आहे. इथे एक ब्रश घेतलेला आहे आणि तिथे एक लेन्स टाकलेला आहे. लेन्स हे मी स्वतः बनवले आहे. कारण ब्रश घेतला, ब्रश टूलनी बघा त्याची स्मूथनिंग करून घेतली. आता तुम्हाला राईट क्लिक करून इथून पण तुम्ही हार्ड स्मूथ करू शकता आणि ब्रशची साईज इथून पण वाढवू शकता, किंवा कीबोर्डनी शॉर्टकट आहे, अल्टर दाबून राईट माऊसची राईट की जी असते त्याला प्लेस करून साईडला फिरवायचं. ठीक आहे. तर हे दाबून मी इथे एक लेन्स घेतलेला आहे, म्हणजे टॅग केलेला आहे. यामधलाच एक हा डार्क कलर उचलला, इथे जाऊन त्यातला लाईट कलर घेतला आणि एक असा टॅग केला. लक्षात. तर ठीक आहे. त्यानंतर दुसरी लेअर घेतली आहे, इथे बॅकग्राऊंडची लेअर घेतलेली. तर दुसरी लेअर जी बॅकग्राऊंडची आहे, माझ्याकडे खूप सारे बॅकग्राऊंड आहे, मी तुम्हाला दाखवतो. इथे बॅकग्राऊंड आहे, त्यामधले आपण कुठलं पण यूज करू शकतो किंवा कशा प्रकारे यूज करायचं आहे ते आता तुम्हाला लक्षात येईल. नंतरची लेअर एक अजून लेन्स घेतलेला आहे. त्यानंतर त्याला ॲड करायसाठी आता हे सर्व जे आहे हे आपल्याला क्लिपिंगमध्येच करायचं. क्लिपिंग म्हणजे तेवढ्या त्या ब्रशच्या आतमध्येच असलं पाहिजे, त्याच्यामुळे हे क्लिपिंग करायचं. कंट्रोल अल्टर जी. त्यानंतर नेक्स्ट लेअर आहे, हे पण जे सर्व आपण करणार आहे हे सर्व क्लिपिंगमध्येच करणार आहे. हा पण लेन्स आहे, हा पण यूज करू शकतो किंवा नाही करू शकत, तुमच्या मनावर आहे. समोर चालून आपण जे कपल फोटो टाकणार आहे त्यावर ते डिपेंड आहे. ठीक आहे. त्यानंतर ही लेअर ही पण एक मी मर्ज केलेली आहे. मर्ज म्हणजे सरळ क्लिपिंग. ओके. त्यानंतर हे सर्व जे आहे हे आपण नंतर यूज करू शकतो, त्यामुळे सध्या हे काही सध्या मी करणार नाही. कलर बॅलन्स, लेवल, एक्सपोजर हे आपल्या फोटोच्या हिशोबाने आपण कसं पण ॲडजस्ट करू शकतो. तर चला आपण फोटो घेऊया. तर मी हे किती फोटो आहे, 4 फोटो मी ॲड करणार आहे. आता मी सर्व फोटो सिलेक्ट करून सरळ मी ॲड करतो. आता सुरुवातीला हे सर्व फोटो माझ्या कॅमेरा ड्रॉमध्ये ओपन होईल. याची सेटिंग आहे, कॅमेरा ड्रॉमध्ये म्हणजे सहज ओपन होत नाही, याची सेटिंग करावं लागते. कारण जर तुम्ही ओपन केली तर ते दुसऱ्या लेअरमध्ये ओपन होईल आणि सरळ इथे 1 2 3 4 असे लेअर होईल. तर सुरुवातीला आपण इथे कॅमेरा ड्रॉमध्ये ओपन करायसाठी याची सेटिंग मी तुम्हाला नंतर सांगतो. सुरुवातीला आपण एवढं डीएम पेज कसं बनवायचं तेवढं बघू. तर याला सर्व सिलेक्ट करून आपण कलर करेक्शन करू शकतो, किंवा मग एक सिलेक्ट करून पण सर्व कलर करेक्शन करू शकतो. आपण काय करू, सर्व सिलेक्ट करून कलर करेक्शन करू, म्हणजे आपला तेवढाच टाईम वाचतो. तर सुरुवात मी व्हायब्रन्सपासून करतो. माझं नेहमीच आहे, मी व्हायब्रन्सपासून सुरुवात करतो. त्यानंतर शॅडो, नंतर व्हाईट्स आणि हायलाईट्स. जर कुठल्या फोटोत जास्त वाटत असेल तर मी ते फोटो सेपरेटली सिलेक्ट करून त्याचं कमी जास्त करून घेतो. तर सुरुवातीला मी सर्व फोटोचेच वाढवतो. जसं आता या फोटोमध्ये मला व्हाईट जास्त वाटत आहे, एवढा व्हाईट कमी करायचा आणि हायलाईट कमी करायचा, थोडा एक्सपोजर पण कमी केला. तर ठीक आहे. एवढं अजून बाकी भरपूर डिटेलिंग करायची असेल तर करू शकतो. जर डिटेल्स शार्पनिंग वगैरे वाढवायची असेल, किंवा मग कलर मिक्सचरमध्ये जो फेसचा कलर आहे, जर कुठला ब्राईटचा किंवा ब्रूमचा डार्क कलर असेल तर तेवढा आपण ॲडजस्ट करू शकतो. फेस कलरमध्ये ऑरेंज कलर आणि कलर ग्रेडिंग वगैरे हे करू शकतो. तसं सध्या आपण काही करणार नाही, तुम्हाला मी डायरेक्ट आता सध्या फक्त डीएम पेज शिकवणार आहे. हे कलर स्मूथनिंग, कलर ग्रेडिंग याचा आपण नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवू. तर सुरुवात आपण करू इथे. तर ही ब्राईट आहे, त्या ब्राईटचा मी हा फोटो घेणार आहे, त्याला कॉपी करून इथे टाकणार आहे या लेअरवरती, लेअर नंबर 11. इथे पेस्ट केला इथे. आता हा बघा एकदम बॅकग्राऊंडचा ऑड वाटत आहे. आता हे ऑड याच्यासाठी वाटत आहे कारण आपण हा मिक्स नाही केला.
किंवा यामध्ये आता काय करायचं, इथे हे जे नॉर्मल आहे त्याला ब्लेंडिंग ऑप्शन म्हणतात. त्या ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन आपण वेगवेगळे टेक्स्चर वगैरे देऊ शकतो या फोटोला. तुम्ही ओव्हरले किंवा मग हे सॉफ्ट मला आवडतं किंवा मग हे ल्युमिनेसिटी ॲड करू शकतो. त्यानंतर याला हे बघा, आता या फोटोवर आपण डायरेक्ट असं इरेजर मारून करू शकत नाही, कारण आपण पुढे जर आपल्याला ते फोटो लागत असेल, पुढे जर ते फोटो लागत असेल तर आपल्याला पुढे त्या फोटोवर काहीच फेडता येणार नाही. त्याच्यामुळे आपण याला एक कार्बन कॉपी बनवणार आहे. कार्बन कॉपी कशी बनवायची, इथे हे बघा, इथे वेक्टर मास्क म्हणून एक ऑप्शन आहे, ॲड लेअर मास्क. त्याच्यावर क्लिक करायचं, कंट्रोल आय करायचं, म्हणजे हे फोटो जाईल आणि इरेजर टूल घेऊन सेम कलरमध्ये ते क्लिक जर केलं तर तो कार्बन म्हणून एक फोटो येईल. तर याचं पण मी शॉर्टकट बनवलेलं आहे. मी तुम्हाला शॉर्टकट कसे बनवायचे ते पुढच्या काही व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, अजून काय असं तेवढंच. तर हा फोटो मी इथं प्लेस केलेला आहे. त्यानंतर दुसरा फोटो बघू आपला कुठला बसतोय, तर माहीत असेल. ठीक आहे, कपल फोटो. ओके, तर हा फोटो मी फ्रंटला वापरणार आहे इथे. तर या फोटोचं आपण सर्व कलर करेक्शन, त्यानंतर स्मूथनिंग वगैरे सर्व करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्मूथनिंग कसं करायचं ते सर्व डीपली एक व्हिडिओ बनवणार आहे मी. आपल्या चॅनलवर ॲक्टिव्ह राहा, सर्व फोटोशॉपच्या डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला येत राहील. सध्या बेसिक करून घेतो, कारण आपल्याला आजचा व्हिडिओ लवकर संपवायचा आहे. प्रॉपर कटिंग वगैरे सर्व करून घ्यायचं. आता इथे मी तुम्हाला थोडं फास्ट सांगतो, आधी मी कटिंग करून ते ठेवलेलं नाही आहे. प्रॉपर कटिंग वगैरे सर्व करून घ्यायचं, कारण कटिंगला जवळपास 5 ते 10 मिनटं लागतात प्रॉपर कटिंगला. ओके, याला एक सिझर द्यायची 0.3 आणि हे वेक्टर मास्क मी आता सांगितलं कार्बन कॉपी बनवून घ्यायची, ओरिजिनल फोटोवर खेळायचं नाही. नंतर हा फोटो उचलला, इथे प्लेस केला, याला थोडं मोठं करायचं. बघा, मला एवढं ठीक वाटतं, मी एवढं घेणार. त्यानंतर हे बघा, हेअर्स आणि जे हेअर मागचे जे फुलं आहे, तसं याला गजरा म्हणतात. तर गजरा हे आला नाही तर आपण बेसिक इरेजर टूल घेऊन आता कार्बन कॉपीवर खेळू शकतो. तर हेच जर आपण ओरिजिनल फोटोवर जर आपण इरेजर मारलं तर हे आपण खेळू शकलो नसतो. त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं, कधी पण करताना कार्बन कॉपी म्हणजेच वेक्टर मास्क करूनच खेळायचं, नाहीतर नाही. ओके, सो हे ब्राईटचा फोटो एवढा ॲड झालेला आहे. तुम्हाला बेसिक सांगतो, तुम्हाला दिसायला पण चांगलं दिसेल. बघा, एकदा झाल्यावर तुम्हाला दाखवतो. त्यानंतर हा फोटो कपल फोटो घेणार आहे आपण. कपल फोटो बघा इथे यूज करणार आहे आपण, इथे. आणि हा फोटो आपण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये यूज करणार आहे. ओके, आणि याची ऑपेसिटी आपण करणार आहे कमी. त्यानंतर हा एक फोटो घेणार आहे, त्याला स्मूथनिंग वगैरे, जसं मी स्मूथनिंगसाठी मी सध्या पोर्ट्रेचर इमोजेनिक नावाचं एक प्लगइन आहे, त्यात पोर्ट्रेचर 4 हे यूज करत आहे स्मूथनिंगसाठी. असे बरेच प्लगइन येतात, तुम्ही तुमच्या मनाने कुठलं पण यूज करू शकता. त्यानंतर हा फोटो मी असा घेणार आहे. ओके, ऑपेसिटी थोडी साईज कमी करायची. हा नाही चांगलं वाटतं. ही आपली मार्जिन लाईन आहे, मार्जिन लाईनच्या आतमध्येच खेळायचं, जे खेळायचं आहे. ओके, हे बॅकग्राऊंड काढून टाकू आपण. त्यानंतर तो फोटो आपण जो घेतला होता हा आता इथे प्लेस करू, आणि याला ब्लेंडिंग ऑप्शन, ओव्हरले. ओके, परत मास्किंग करून त्याला इथे प्लेस करायचं. तर हे बघा,
इथे हे एवढं डार्क वाटत आहे ना, तर ही जी लेअर आहे आपली लेन्सची, याची ऑपेसिटी आपण कमी करू शकतो किंवा जास्त करू शकतो. त्यामुळे कसं फोटो थोडा प्रॉपर दिसेल. ओके, त्यानंतर इथे आपण ही जी रिकामी स्पेस जी दिसत आहे तुम्हाला, इथे आपण टेक्स्ट वगैरे टाकू शकतो. काही जसं मी हे यूज केलेलं आहे फ्रेम म्हणून. आणि असे बरेचसे आपल्याकडे कॅलिग्राफी फॉन्ट आणि टेक्स्ट सर्व आपल्या साईटवर अवेलेबल आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक टाकणार आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बघा इथे या ब्राईटच्या मागच्या साईडला मला थोडं हायलाईट करायचं आहे, एक लेन्स टाकायचं आहे. तर मी या ब्राईटची लेअर सिलेक्ट करून याच्या खालची लेअर घेणार आहे. त्या बॅक साईडला मी एक लेन्स टाकणार आहे. जसं मला ही लेन्स तिथे टाकायची आहे बघा इथे. याला पण आपण क्लिपिंग कंट्रोल अल्टर जी याला क्लिपिंग करणार आहे. ओके, आणि याला ब्लेंडिंग ऑप्शन स्क्रीन थोडं ट्रान्सफॉर्म कमी, कंट्रोल टीने ट्रान्सफॉर्म होतं. आता तुम्ही एवढं DMP बघताय म्हणजे बेसिक नॉलेज तुम्हाला असेल. त्यानंतर हे बघा इथे एक टेक्स्ट टाकलेलं आहे मी विकलं. याच्या जागी तुम्ही ब्राईटचं एखादा स्लोगन वगैरे टाकू शकता. हे ब्राईटचे सर्व स्लोगनचे PSD मी बनवून घेतलेले आहे ऑलरेडी माझे. तुम्ही हे पण परचेस करू शकता आपल्या वेबसाईटवर जाऊन. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे तुम्हाला. हे बघा हे ब्रायडलचे वगैरे असे खूप सारे स्लोगन आपल्याकडे आहे, खूप सारे PSD आहे अवेलेबल. बस ठीक आहे. ओके ठीक आहे, थोडं खूप मोठं झालं आहे, थोडं छोटं करायचं. कारण जेव्हा आपली ही जी साईज आहे 12x36 या साईजवर जेव्हा आपण प्रिंट करतो, तर याची साईज बघा इथे यानुसार आता किती इंच झालेली आहे बघा. 1 2 3 इंचाचं नाव आहे फक्त. त्या हिशोबाने आपल्या परफेक्ट मॅनेजमेंटनुसार साईज ॲडजस्ट करायची. एवढं झालं. आता हे जे आपण एक्सपोजर लेवल आणि कलर बॅलन्स वगैरे घेतलेलं आहे, तर कलर बॅलन्स वगैरे हे आपण आत्ता पण करू शकतो. कलर करेक्शन, शॅडोमध्ये काही कलर करेक्शन करायचं असेल, त्यानंतर मिडटोनमध्ये जर काही करायचं असेल तर आपण इथून करू शकतो. म्हणजे आपल्या पद्धतीने जे आपण DMP बनवणार आहे ते सुरुवातीला आधीच आपण विचार करून सगळं माइंडमध्ये बनवून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे प्लेस करायचं. कारण आपण नंतर एकदा फोटो घेतले की आपण काही करून ठेवू शकत नाही. आपल्या माइंडमध्ये पहिले सुरुवातीला आपण बनवून ठेवलं पाहिजे. झालं. त्यानंतर एक लास्ट इथे आपण कलर लुकअप देणार आहे. बघा हे बघा हे कुठलं आहे, फिल्मस्टॉक 50.3 DL. आता हे खूप जास्त ओव्हर एक्सपोजर झालेलं आहे. याची ऑपेसिटी आपण कमी करणार आहे. आता जास्तीत जास्त बघा आपण हे 17 18 19 20 30 पर्यंत आपण हे ठेवू शकतो. तर आपलं DMP रेडी आहे बघा. ओके, तुम्ही चेक करू शकता. ओके, तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कंटिन्यू साथ द्या. धन्यवाद, बाय.